जेल मध्ये बंद केलं या बायानी. उघडा ठेवून अण्णा पण इकडून लटकलाय का? आणि किती किती काय काय घातलंय बाबू. ए कोणी उघडलं? अण्णांनी का? थांब नंतर मध्ये आले. ओके ओके. हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर तुम्ही बघताय हे प्ले टॉय. तर बाळासाठी हे पूजाने ऑनलाईन मागवलं होतं. तर त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही बघितलं सर्व एंट्री वगैरे झाली. त्यानंतर बाळ खूप वेळ खेळत होतं, नंतर झोपी गेलं. आणि आता दुसऱ्या दिवशी तर हे ऑनलाईन मागवलेलं होतं तिने बाळासाठी. तर त्याचे आम्ही म्हणजे ते ओपन केलं आणि बाळाला बघतोय त्याच्या मोठ्या बाप्पांनी त्यात ठेवलं आणि बाळाच्या डोक्याखाली पण उशी ठेवली, म्हणजे ते थोडंसं त्याची मान अशी सेट राहील. त्यामुळं ही पण ऑनलाईनच मागवलेली आहे. तर बाळ मस्त त्यात खेळत होतं आणि वरती सर्व असे चिन्ह लावलेले होते खेळण्याचे प्ले. आणि पुढे ना ते वाचतं. तर तुम्ही बघालच पुढे कसं खेळत होतं बाळ. काय पाहतो? हे पाय ना, इकडे काय बुड्डा आहे तुझ्यासाठी आणलाय. तू का बघतं इकलं? हे बघ हे बघ हे बघ खेळायला. हे बघ हे बघ हे बघ. अरे अरे बघ ना रे, असं काय करतो तू माझ्या कल का बघते? लाईट बंद केली आणि लाईट बंद केली. लाईट लावा, लाईट लावा. आवडलं का तुला सोनू? कुठं बघतो कुठं बघतो? त्याच्या हाताने लावून दाबून पहा ना. हात दाबला अशा हात लाव ना, अशा हात लाव ना. ऐका ना, त्याने इथं झोपवतो, लात मारल ना त्याला बरोबर कळल लात मारल्यावर वाचतं. काय वाजलं रे? इथं भारी वाटत. काय बघतोय तू माझ्याकडे? काय बघतोय तू? टाकत आलं इथं. तिथून स्क्रू लाव रे. त्याने इथं पाय बरोबर खाली घे. शिलाण्याला हा हा मारते तू, लात मारते. बदललं बदललं बदललं. काय रे? काय लागलं? चालते. गाणं लागलं. नाही, ऑटो नका लावू. तो लात मारेल ना, तो बरोबर वाजवी, म्हणजे त्याला कळेल ना लात गाणं मारल्यावर. लागलं. एवढं थोडी हे करणार. मार 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 लात तुलू. तर हे खेळणं ना म्हणजे असं खाली अशी गादी आहे आणि वरती सर्व टॉईज लावलेले असतात आणि खाली जे पॅनोसारखं आहे तर त्यातून आवाज येतो गाण्यांचा. तर बाळाला ते छान वाटत होतं आणि त्याचं लक्ष पण होतं, म्हणजे नवीन नवीन आवाज यायचा. त्यामुळं मग ते छान खेळत होतं त्याच्यासोबत. त्यानंतर खेळून झालं, आम्ही सर्वांनी त्याला खेळवलं. त्यानंतर त्याच्या मोठ्या पप्पांनी त्याचे नखं कापले, छोट्या बाळाचं जे नेल कटर असतं त्याने. आणि त्यानंतर मग ते बाळ मस्त झोपी गेलं. आणि झोपल्यानंतर जास्त काही वेळ झोपलं नाही, पुन्हा 2-3 तासाने उठलं आणि त्याच्या पप्पांसोबत कसं खेळत होतं तुम्ही बघालच पुढे. कारण बाळ फक्त 2-3 तासासाठी झोप घेतं आणि पुन्हा उठून परत खेळायला लागतं. आपलं पिल्लू काय म्हणतो? बोलायला लागलं पप्पा सोबत. काय 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 बाबूले काय बाबू? तमी टाइम आहे पिल्लूचा, तमी टाइम. पप्पाच्या धेलीवर तमी टाइम. काय सोनू? कुठं झोपलं तू? कुठं झोपलं? पुन्हा रात्री ते उठलं होतं आणि तुम्ही बघताय गणेश भाऊंसोबत मस्त खेळत होतं आणि हसतं पण आहे. आता ते त्याला म्हणजे त्याचं असं असतं की कंटिन्यू माझ्यासोबत बोलत राहा तुम्ही, आणि कोणी त्याच्यासोबत बोलत राहिलं तर ते एकदम छान ऐकत असतं आणि आपल्याला रिस्पॉन्स पण करतं त्याच्या छोट्या छोट्या आवाजाने. आणि आता गणेश भाऊंसोबत खेळत होतं. त्यानंतर मग ते नंतर झोपले. सकाळी पण मग ते लवकरच उठतं असं पण. हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता चाललो आहे आम्ही. मम्मी ते तुम्हाला माहिती की यात्रेला गेले होते, तर आले मम्मी ते. बाळ पण वरती आहे अजून. सगळं आज थोडा उशीर झाला कारण काल खूप लेट झालं होतं आम्हाला झोपायला. मग परत बाळ खेळत होतं, त्याच्या नादात आज उशीर झाला आवरायला. पण आता घरातलं पण आवरून झालं आणि आता मम्मी ते आले
तर म्हटलं चला त्यांना तिची बॅग पण आहे तर मग तिला भेटून पण येतो आणि पुढचं आता काय होईल काय नाही तुम्ही बघत राहा. तिने प्रसाद वगैरे आणला आहे तर ती डायरेक्ट नाशिकला जाणार आहे पण मग नाशिकला जायच्या आधी ती सिन्नरलाच त्यांची गाडी उतरवणार आहे तर मग चला आता तिला घेऊन येतो भेटून येतो चला. मम्मी त्यांना जाऊन 5-6 दिवस झाले होते तर आता त्या घरी येणार होत्या आणि सिन्नरमध्ये आल्या होत्या तर मम्मीने आमच्यासाठी पण प्रसाद वगैरे आणला होता तर म्हटलं चला त्यांना भेटून पण होईल आणि प्रसाद वगैरे पण दिला जाईल त्यामुळं आम्ही चाललो होतो. मिस्टर म्हणताय मी जायच्या वेळेस थांबलो नव्हतो म्हणून आता घ्यायला चाललोय सासूबाईला गाव. सासूबाई त्यांचा फिरून आलाय ना त्याच्यामुळं काळजीचं जावई आहे त्यांचं त्याच्यामुळं त्यांना गाडी घेऊन चाललंय. बॅगा जास्त होत्या म्हटलं परत उतरायला लागतील 2 व्हीलरवरती जायचं ट्रिपल सीट म्हणून म्हटलं चला मोठीच गाडी काढू. बरं बॅग पण असतील त्यांच्याकडं म्हटलं चला मग अजून त्यांना यायला 10 मिनिटं आहे. मम्मीला फोन केला होता तोपर्यंत आम्ही जाऊन थांबतो म्हणजे आल्यानंतर मग त्यांच्या बॅगा वगैरे असतील तर मग गाडी टाकली. तिथे जाऊन आम्ही थांबलो आणि 5 ते 10 मिनटातच मम्मी त्यांची गाडी आली तर तुम्ही बघू शकता ही गाडी आली होती आणि त्यानंतर शुभम भाऊन ते पण आले मावशीन त्यांना घ्यायला. शुभम भाऊ बॅग व्हायला आलाय त्यांचा त्यालाही 4 धाम करून आलाय तर त्याचं म्हणणं घरी येऊ नका इथूनच लवकर आले तुम्ही अजून थोडे दिवस थांबायला पाहिजे होतं. शुभम भाऊ गौरव भाऊ दोघंही आले होते आणि बघितली मजाक मस्ती तर मम्मीला आम्ही सोडलं. मम्मीला डायरेक्ट नाशिकला जायचं होतं तर प्रसाद वगैरे घेतला आणि मम्मी नाशिकला गेली. आणि घरी इकडे बाळाची आजी आपली सुवर्णाताई ती पण आलेली होती बाळाला भेटायला कारण तिला पण करमत नव्हतं बाळ नव्हतं घरी त्यामुळं. आंघोळ करून पूजाने टाकलं होतं पाण्यामध्ये. मस्त आता उठलं जस्ट. आज पूजाने ऋतूने दोघींनी मिळून आंघोळ घातली बाळाला. मी सकाळी गेली होते आजीला बाबाला भेटायला मग मला काही येता आलं नाही इकडे. मस्त आळ्या पिळ्या देतोय आमचं बाळ आणि बाळाचा मामा रोज बघायला येतो. आला होता सकाळी पण राहुल मामा मी काल बाळाचा. आली नाही. आज म्हटलं जाऊच आपण बाळाला बघायला. मला कालपासून यायचं होतं आणि लाडूचं चेहरा नुसता असा डोळ्यासमोर दिसायचा माझ्या. मला असं झालं होतं कधी मी जाईल कधी मी पाहिल पण तो झोपायच्या वेळेत नाही आले मी कारण तो सकाळी झोपलेला होता ना. सकाळीच येणार होते मी. मला राहुल म्हणे तो झोपलेला आहे. म्हटले मग जागा झाला का दुपारी जाईल. मग काय शानू तुला इथं कोणी त्रास नाही ना देत बाळा. तू शांत छान छान राहतो ना मस्त राहतो ना इथं. तुला करमतं का इथं पिल्लू तुला कलमतं का बाला. कोण कोण घेतं माझ्या सोन्याला. सगळे घेते ना माझ्या सोनूला. किती छान खेळत माझं सोनं. थंडी वाजते अशी झाकून ठेव. आता का कलायचो टिमकी भरली ना तू पेट ना आता तू पिल्लू सोनू सोना. 2 दिवस झाले मला असं झालं होतं मी कधी जाईल पण काल स्लॅप होता ना. हा काल स्लॅप होता. आलं आणि सकाळी गेले आजी बाबाला भेटायला. यात्रेवरून आले म्हणून येता नाही आलं. म्हटलं चला आता जाऊच आपण. मस्त आंघोळ घातली आम्ही दोघींनी मिळून त्याला. छान. सुरुवातीला थोडा रडला ते गारगार वाटतं ना डाळीचं पीठ लावल्यावर. मग नंतर पाणी टाकलं अंगावर मग भारी वाटलं त्याला. मस्त आंघोळ केली. चिमण्या तुझे लय वलवल वलवल चालू लाडू माझे लाडू लय वलवल एवढी वलवल का करतोय तू. शांत राह ना थोडासा पिल्लू. आळे पिळे देतोय. आळ्या पिळ्या एवढ्या आळ्या पिळ्या. बरं बाशा आता बाशावर कपडे घालील आता मम्मा तुला पावडर लावेल. चिमू सोनू बोल ना बाला बोल ना माझ्याशी. सोनाला लाग आला का माझ्या बालाला लाग आला का मी आली नाही म्हणून. ऐ पिल्लू बोल बाला बोल. उलटी नको कलू सोना उलटी नको कलू पिल्लू. इकडे बघ माझ्या तिकडं काय बघतो. तिथं बाप्पा आहे. तू बाप्पाला बघतो का. फुगे बघतो का सोनू. ओले बापले ओले व्यायाम केला का
मम्माने अशा व्यायाम केला का? माझ्या सोनूच्या अशा व्यायाम केला का? असे व्यायाम करायचे लोज बघ मला. हं सोना, माझ्या गोलू आहे, लाडू आहे. हं सोनू. इकडे बाळाची आजी बाळासोबत खेळत होती. त्यानंतर मग आम्ही पण घरी आलो. पण घरी आल्यानंतर एक वेगळाच किस्सा झाला. तर मी जाताना आमच्या बेडरूमची बाहेरून कडी लावून घेतलेली होती. तर खिडकी उघडी होती आणि हवेमुळे ना खिडकीतून हवा येऊन दरवाजात बारीक फट होती. तर ती फट ना दरवाजा मागे पुढे होऊन आपोआप दरवाजाच्या आतली कडी लागल्या गेली. पण दरवाजा किती पण ठोकला आम्ही, म्हणजे असं उघडण्याचा प्रयत्न करत होतो, पण दरवाजाची कडी उघडतच नव्हती. त्यामुळं मिस्टर तुम्ही बघताय की आता ना आमचा हा म्हणजे घराच्या वरती तिथे जागा होती खिडकीच्या बाहेर, तर तिथे चढले आणि आता ते तिथून कडी उघडण्याचं म्हणजे असं मोठे बांबूमध्ये टाकून कडी उघडायचा प्रयत्न करत होते. तर तुम्ही पुढे बघालच, पण आम्हाला इतकी भीती वाटत होती ते तिथं उभे होते त्यामुळं. पण मग आता काय, टेरेसवर आहे त्या. काय माहिती. तर सर्वजण खालून बघत होते की काबर म्हणजे मिस्टर बाहेर लटकलेले त्या खिडकीला. तर मिस्टर वरतून मजाकवारी सगळ्यांना बोलत होते की मी आता खिडकीत लटकलो आहे, ऋतूने मला हुसकून दिलं आहे असं तसं. पण मग वेगळंच काम झालं. तर सगळ्यांना खूप भीती वाटत होती, कारण कंटिन्यू खालून गाड्या पण चालू होत्या. दरवाजा उघडून काय 2 आम्हाला जेलमध्ये बंद केलं या बायांनी. अण्णा पण इकडून लटकलाय का? आणि किती काय घातलंय बाबू. कोणी उघडलं? अण्णांनी का? नंतर मध्ये आलं. ओके. त्यानंतर मी जास्त काही शूट नाही केलं. पण मग रात्री 7:30 वाजता दरवाजा कसा तरी बांबूमध्ये टाकून उघडला आणि अण्णा पण म्हणजे आपला राहुल दादा तो पण खिडकीत गेला होता. त्यानंतर मिस्टर आणि तो दोघंही मिळून त्यांनी ते दरवाजा कसा उघडला, कारण जर दरवाजा तिथून उघडला नसता तर डायरेक्ट दरवाजा कापण्याची वेळ आली असती. पण मग त्यांनी तो कसा तरी उघडला आणि सर्वांनी म्हणजे बाहेर सर्वच जण त्यानंतर होते, गणेश भाऊ वगैरे, आणि दरवाजा उघडला. त्यानंतर मग जरा वेळ आम्ही बसलो. खूप म्हणजे ना हसावं की रडावं असं झालं होतं त्यावेळेस. ते झाल्यानंतर मग आम्ही ना काकांच्या घरी आलो, कारण आज गौरीताईंचा बड्डे होता. तर मिस्टर बोलले की चल जाऊन येऊ, आणि इकडे काकांना पण बरं नव्हतं त्यामुळं तेही बसलेले होते तिथे. आणि ह्या गौरीताई म्हणजे मिस्टरांची चुलत बहीण आहे सख्या, आणि हे काका आहे. तर त्यांना बरं नव्हतं त्यामुळं ते जास्त काही दिसत नाही घरी पण आमच्या. आणि इकडे त्यांना आम्ही केक वगैरे खाऊ घातला मिस्टरांनी पण. आणि पूजन ते काय आले नाही, कारण मग रात्रीचं गारव्यामुळं त्यांना बाहेर बाळाला आणि तिला नाही आणलं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.